खुशालच बहीण भाऊ मानताय. हे बघा, बहिणीचं ताट चुकलाच तर मना येत आहे चुलत भाऊ आहे. पण जर पाडव्याचं ताट चुकलं तर म्हणायचं का चुलत नवरा आहे? नवरा एकच असतो, तो ऑप्शन नसतो दादा बरं का. नो लाईफ लाईन, नो ऑप्शन. त्यामुळे जरा विचार करा. पोरींनो, नवरा करताना सुद्धा विचार करायचा बरं का. ते एकदा आलं की आलंच, पुन्हा होऊन हो करण्यात अर्थच नाही. पण करतानाच आमच्या पोरींच्या चॉईसच जरा बदलल्या. महाराज, पहिल्या पोरींना सात्विक पोरं आवडायची. पहिल्या पोरी सात्विक पोरगा भेटावा म्हणून तपश्चर्या करायचे, ग्रंथ वाचायच्या. महाराज, रुक्मिणी स्वयंवर म्हणून फार सुंदर एक ग्रंथ दादा. तो ग्रंथ वाचला की सुंदर नवरा भेटतो, काही वादच नाही. आता इथं कोणी सांगा यांना, पहिल्या पोरी चांगला नवरा भेटावा, सोज्वळ सात्विक नवरा भेटावा, सेवा करणारा नवरा भेटावा, भगवंताकडे विनवणी करायच्या. आणि आमच्या पोरी स्वतःच ठरवतात कसा नवरा पाहिजे. आणि चॉईस बी नाही. जिला अक्कल नाही चपाती सोबत काय खायचं ती म्हणती मला ही नवरा पाहिजे. बरं का, तुला माहित आहे का कशा संग काय खावं हे तुला कळत नाही. आणि तू नवरा स्वतःच्या मनावर करायला निघाली. अरे आईबाप जे करतात ते योग्यच असतं दादा, योग्यच असतं. नाही करायचंय ना तुमच्या मनावर, हो का, स्वातंत्र्यामध्ये राहताय तुम्ही, चांगलं 21व्या शतकात राहताय, नाही करा तुमच्या मनावर नवरा करा. पण आधी तुम्हाला कळू दे की नवरा कसा असावा. तुम्हाला कसा लागतो? टाईट जीन्स वाला, ते बी इथून फाटलेलो, असा बेकारी त्यांना आवडतो बरं का. नाही नाही, आपण श्रीमंत योगींच्या कुळात जन्माला आला. आपला बाप श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजा होता. असल्या कुळात आपण जन्माला आलोय. आणि आपलं लक्षणं आपली सगळी भिकाऱ्यागत. फाटके कपडे घालायची काय गरज आहे दादा? असू दे ना, चांगले असू दे. आणि पोरांनो, मी तुमच्या बहिणीसारखी म्हणून सांगते, जेवढे साधे राहाल तेवढे सुंदर दिसता. पोराला अशी मिशी असावी मस्त. बिना मिशीवाल्याकडे तर मी बघतच नाही दादा बरं का, बघतच नाही. आपण कुठे आपल्या नजरेची वाईटपणा घाली होता, त्याकडे नाही बघितलेलं परवडते ना. मिशी असावी अशी छान सुंदर, दाढी असावी अशी थोडीफार नाही असावी दादा, दाढी असावी. आणि केस कमी असावी. ती केस वाढवायचं डिपार्टमेंट इकडे, तुम्ही का उगत घेतलंय त्यांचं? नाही, पहिलं फक्त पुरीच झटके मारायच्या, आता ही बी मारतात. ही तोरण सुख हे काय झटका झाला का? अरे ते पोरींना करावं, तुम्ही का? आणि पॅन्ट कमरेत घालतात, गुडघ्यात नाही. एके दिवशी खालच्या खाली घालायची नाही, ती कुठाला कमरेत घाला दादा. सुंदर दिसतंय ते करा. आणि जेवढं धोतरात गोड दिसतं ना तेवढं कशातच नाही. जरा धोतर आता थोडं अजून ओल्ड फॅशन झालं, पण कमीत कमी पॅन्ट शर्ट तर नीट असावा. नाही, जीन्सही असोच द्या, पण जरा फाटकी नसावी, अंग भरून असावी. हे आजकाल म्हणजे आतापर्यंत पोरी करायच्या शॉर्ट्स, आता ही डिपार्टमेंट इकडे बी घेतलंय. म्हणजे असं तुम्ही ठरवलंयच का जे आम्ही करणार ते तुम्ही करणारच म्हणून? ते मग काय आता काहीच राहिलं नाही दादा. हे बघा, काही गोष्टी इकडेही गोड दिसतात, तिकडेही गोड दिसतात. पण तुम्हाला सांगते, तुम्ही जेवढे साधे तेवढे गोड दिसता. आणि कपाला, हिंदू धर्मात जन्माला आलात म्हटल्यानंतर कपाला गंध असावा. मी तुम्हाला काय सांगते, ही तर पुरी राहावी ना, ही तर लांबची गोष्ट आहे. हीच बिना बोर्डाची हिंडते, कळणार झालं हिला बोर्ड आहे का नाही. पोरीच्या कपाला कुंकू असतं दादा, कुंकू टिकली कमीत कमी टिकली तरी असावी, असावी दादा, असावी. गोड दिसतं. पोरींनो, टिकली असेल की सुंदर दिसतं. कधी बिना टिकलीचं तोंडाला स्वतः बघा आरशात, आणि कधी टिकली लावून पहा, गोड दिसतं. लावीत जा बरं काय. आणि तुम्ही सुद्धा चॉईस नीट ठेवा. आम्हाला पोरगा कसला आवडतो? अशा इथल्या 2 गोंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरच लाल केलेलं, असला कोंबडा, असला पोरगा तिला आवडतो. चॉईस थोडीशी बदला ना, चॉईस बदला. आणि खरं स्वतःच्या मनावर नवरे, पण चॉईस बदला. चॉईस कशी असावी दादा बरं का पोरींनो? पोरगा स्वतःच्या मनावर करायचा आहे ना, नवरा असा करा पोरींनो, ज्या नवऱ्यानं त्याच्या आई बापाला कधीच दुःख दिलं नाही असा नवरा तुम्ही करा दादा. तो आयुष्यभर तुम्हाला लाडात सांभाळेल, याची खात्री मी तुम्हाला देते. आणि जो आई बापाचा झाला नाही ना, तो कधीच तुमचा होऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आधी आई बापाचं आहे ना, मग तुमचं होतच. ते करणारच तुमच्यावर प्रेम. ते आठवड्यातनं 2दा का तुम्हाला हानी ना, पण तुम्हाला सोडणार नाही.
पण जे आई बापाला प्रेम करीत नाही ना ते तुम्हाला कधी सोडल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत. आई बापावर प्रेम करणारा पोरगा नवरा म्हणून करा, समाजामध्ये मान असणारा पोरगा नवरा म्हणून करा, दुसऱ्यासाठी जीव झिजवणारा पोरगा नवरा म्हणून करा. ही असली ठर ठर बटाबटा बटाबटा असली करू नका. ही निस्ती बोंबलत्यात. आता तुमच्या गावातही शिवजयंती केली असेल, केलती का दादा? शिवजयंती केलती? पोरांनो केलती? केली असेल ना. अजून जरा मोठ्याने करायलाच पाहिजे. बाप्पाची जयंती करायलाच पाहिजे. का करू नये? अरे आज एवढ्या मंडपात अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक विचाराची, अनेक स्वभावाची, अनेक नीतिमत्तेची आणि अनेक कल्पनेची माणसं एकत्रित बसले. त्याचं कारण माझे छत्रपती शिवराय केलेच पाहिजे. आणि जर छत्रपती शिवरायांचं कौतुक नाही करायचं मग जन्माला येऊन कौतुक तरी कोणाचं करायचं? ते कौतुक करण्याच्या पात्रतेचे तयाचा हरिक वाटे देवा. भगवंतांनी त्यांचं कौतुक केलं, तुम्ही आम्ही करणारे कोण? केलाच पाहिजे. दादा आज जर छत्रपती शिवराय झाले नसते ना तर कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असते, विचारावं लागलं असतं, हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती वय बनली असते तर आपण इथे उभे राहिले असते. आज आपण निर्भीडपणे इथे उभे आहात. आज आपण कुणाचाही विचार न करता गावात कुठलाही कार्यक्रम करू शकतो. आज आपण आपल्या मनाने बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो. त्याचं कारण छत्रपती आहेत. आणि हे जन्माला आले म्हणून आपण आहात दादा, म्हणून त्यांची शिवजयंती केलीच पाहिजे. पण पोरांनो, शिवजयंती ज्या दिवशी आहे ना, कमीत कमी जोपर्यंत माझ्या राजाचं नाव तुमच्या तोंडात आहे ना, जोपर्यंत माझ्या देवाचं नाव तुमच्या तोंडात आहे ना, तोपर्यंत तुमच्या तोंडात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं. नाही तर लायकी नाही तुमची माझ्या राजाचं नाव घ्यायची. दारू पिऊन गोवा गुटखा खाऊन माझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. अरे छत्रपती जर देव नसतील ना, आणि छत्रपती देव नसतील पण आज मंदिरात जो देव आहे ना त्याचं कारण छत्रपती आहेत म्हणून देवापेक्षा कमी नाहीत. आमच्या जीवाला देवच आहेत ते. त्यामुळे माझ्या राजाचं नाव घ्यायचं, स्वाभिमानानं घ्यायचं, तसलं पिऊन खाऊन घ्यायचं नाही. माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आणि तुम्ही खुशालच पिऊ पिऊ या समोर नाचता. शांत आहे. हे शिकवलं का राजांनी आम्हाला? हे शिकवलं का? हे म्हणले पी आणि माझ्या समोर नाच? ही शिवजयंती झाली का तुमची? अरे शिवजयंती करा ना, टाळ्यांच्या जयघोषात करा, लेझिमच्या तालात करा, ढोलांच्या ढंगात करा. अरे त्यांच्यापर्यंत पोचावी अशी करा. आई बहिणींची कदर करा, मग शिवजयंती करा. व्यसनापासून दूर राहा, मग शिवजयंती करा. निस्तं छत्रपती म्हणून छत्रपती होत नाही दादा. तुम्ही निस्ते बोंबलता, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. आपण मावळे? आपण डोमकावळे? मावळेच का आपण? लायकी तर आहे का आपली? अरे मावळा कुणाला म्हणायचं? स्वराज्यातील एक मावळा, साधा सुद्धा मावळा, युद्धात त्याचे दोन्ही हात केले. मावळा घरी बसला, मावळा घरी बसलाय, कदाच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा ढसा ढसरडायला लागला. राजे किंचाळले. लाज नाही वाटत? हर हर मातो घोषणा करत या मातीसाठी लढणारे आपण वीर हात याला डरतोस? तुला वाटलं काय? काय वाटलं तुला? तुझ्या कुटुंबाला सांभाळणारा कोणी नाही? अरे मी आहे समर्थ, का रडतोयस? मग मावळा सांगतोय, राजा हात याला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राजा. मी रडतोय त्याचं कारण हात नाही राजा, मी रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शिवबा आलाय, पण त्याला मुजरा करायला दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात पाणी येतंय राजा. त्याला मावळा म्हणायचं आणि त्याला निष्ठा म्हणायची. निस्ते पुतळ्यांना हार घालून मावळे होत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. राजांचं नाव कधी आदरानेच घ्यायचं, घेतलंच पाहिजे. म्हणून निस्ता आव आणू नका, काहीतरी करा. निस्तेच झेंडे लावू नका. अरे तुझ्या गाडीला झेंडे आणि तू पोरीकडे वाईट नजरेनं बघतोस, त्या झेंड्याचा अपमान करतोस तू. झेंडा गाडीला आणि पोरीच्या माग गाडी, हाच झेंडा लावतो जिंदगीत बरं का तुझ्या. त्याची तरी मान राखा. नाही नाही आहे पोरांनो, आपण काय पोरीच्या मागे लागायचं दादा? आपण काय पोरीच्या मागे लागायचंय? काही इमेज बिमेज आहे का नाही आपल्याला? हा, अरे असं जगावं,
असं नाव कमवावं, पोरीच्या बापानं आपल्या मागा लागला पाहिजे, माझी पोरगे कर म्हणून इतकं नाव कमवावं तर जगण्याला अर्थ आहे. नाहीतर जगू नये दादा बरं का, असं कोणाच्याही मागे लागू नये. आणि मागच लागायचं ना तर संतांच्या लागावं, मागच लागायचं तर पांडुरंगाच्या लागावं, त्या लागण्याला अर्थ आहे. पण जीवनामध्ये जीवन चांगलं असेल तर मागता येतं, जर जीवनच योग्य नसेल तर मागण्याला अर्थ नाही. मग नामदेवराय मागतायत पण स्वतःसाठी नाही, मागतायत पण कुणासाठी? त्या हरिदासांसाठी ज्यांचं जीवन फक्त भगवंताच्या कारणी लागलं. आणि थोडं थोडं मागत नाही, मागतायत पण किती मागतायत? अभंगाच्या प्रथम चरणात करू नका बरं का. हा कल्पशिवाय त्या माझ्या सगळ्या हरीच्या दास आयुष्य देत होता देवा, आयुष्य दे पण किती दे, कल्पनाही करता येणार नाही एवढं आयुष्य दे. आणि कुणाला दे? माझ्या सगळ्या, आणि एकट्याला देऊ नको, त्याच्या अख्ख्या कुळाला दे. कारण कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळाला कुळीचं भाग्य लागतं तेव्हा कुठं चांगलं व्यक्तिमत्व कुटुंबामध्ये जन्माला येतं. आणि महाराज नुसतं जन्माला येऊन चालणार नाही दादा, जीवनामध्ये सुखही हवं तर जीवन आनंद जगता येतं. आणि सुखाचे 3 प्रकार भागवतामध्ये सांगतात: आत्मिक सुख, साधनिक सुख आणि बाह्य सुख. बाह्य सुख, बंगला आहे, गाडी आहे, कपडे मस्त आहेत, वा काय सामान आहे घरात पण सगळं हप्त्यावर आहे, बाह्य सुख. साधनिक सुख, सगळे पण ते आहे म्हणून सुख आहे, ते आहे म्हणून सुख आहे, ते गेलं की सुख गेलं. साधनाला धरून येतं ते साधनिक सुख. आणि आत्मिक सुख, काहीही नसू द्या तरी सुद्धा सुखी. तुकोबार आहे, गावोगावी कीर्तन करायचे, कीर्तन केलं की त्यांना भरपूर भेटायचं, पाकिट नाही. आता भेटतंय ती, पहिलं नव्हतं. पहिलं आहे ना धान्य, फळ असं भेटायचं. आणि हे कधीच आवलीला माहित नसायचं, कारण घरी येईपर्यंत तुकोबारांच्या हातात काहीच राहत नसायचं. कारण तुकोबाराय सगळं वाटीत वाटीत घरी यायचं. एके दिवशी काय झालं, त्यांना भरपूर भेटलं आणि ही बातमी तुकोबारायच्या आधी तुकोबाराच्या बायकोला कुणीतरी जाऊन सांगितलं. आता मात्र बायको वाट्याकडे नजर लावून बसली की आज नवरा भरपूर घेऊन येणार. आणि तुकोबाराय रोजच्या सवयीप्रमाणे सगळं वाटत वाटत घरी गेले. घरी जाईपर्यंत फक्त ऊसाचं एक कांडकच हातात राहिलं.
असा राग आला बायकोला, असा राग आला. कशाला आणलंय म्हणली, कशाला आणलंय, काय करू म्हणली याच, काय करू याच. असं हातात घेतलं आणि तुकोबारायाच्या डोक्यात घातले. तसे 2 भाग झाले. आणि तुकोबाराय बायकोला म्हणतात, तुझ्यासारखी बायको मला हुडकून सापडली नसती. बायको म्हणली, पिसाळा गो काय, मारलंय मी तुम्हाला आणि तुम्ही म्हणताय तुझ्यासारखी बायको नाही. नाही खरंच आहे. म्हणले कस काय. म्हणले अर्ध्या वाटेपासून विचार करत होतो, उसाचं कांड काही एक आपण दोघं खायचं कसं. तो आले आले प्रश्न मी ठेवला. न सांगता बायकोला नवऱ्याच्या मनातलं कळतंय अजून काय हवंय. आणि तुम्हाला सांगू का, संसार जर सुखाचा करायचा असेल तर बायकोला खुश ठेवायचा. आणि बायकोला खुश ठेवायचा असेल तर आपल्याकडे सोपा उपाय. लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायला ती. बरं ऐका ऐका, आय विल नीड यू. बरं का, गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा उपाय, काळी भंगार जरी बायको असली नुसतं म्हणायचं, काय अप्सरे का दिसती का माझी राधा. एवढं म्हणली बायको झाडावरच. बायकोच कौतुक करायचं आणि प्रमाणात करायचं बरं का. आणि करतातच. आजकाल भेटत नाही त्यामुळे तर लय प्रेमानं जय देव जय देव जय माझी बायको होता माझी बायको, तो सांगाल ती काम रोजराचा ऐको असं समजा. इथं एवढे पुरुष मंडळी एकाही पट्ट्याने हातवरी करायचा, त्याला सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकाही शब्द ऐकला नाही. अय साशिंगचं गडी बायकोचं ना ऐकणारा एकतरी ज्याची बायको येत आहे त्याची तर टापच नाही. पण ज्याची बायको गैरहजर आहे त्याने तरी प्रयत्न करा. तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, कुणीच नाही. का उभी नाही केली दादा, तुमचं लग्न झालं का, किती वेळा झालं. नाव काय तुमचं. अरुण महाराज. वा, तुम्ही माळकरी येत ना. वा, मग तुम्ही माझ्या वडिलांचं वयाचे आहात. जेणे माझ्या आयुष्यात मी कीर्तन केली नसतील त्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकली असतील. वय तुमचं जास्त. दादा मला सांगा, खरा आनंद कशात आहे. नाही तुम्हाला काय विचारायचं का तर माझं झालं नाही. जेव्हा माझं होईल तेव्हा तुम्हाला विचारायचे नाही बरं का. होत नाही तर विचारते. आता मला सांगा, खरा आनंद कशात आहे, परमार्थात की संसारात. परमार्थात. ऐ काय दिलं उत्तर अरुण महाराजांनी. कशात आनंद आहे, फिक्स ना, लॉक केज आहे, बदलायचं ना. हा, आता आनंद परमार्थात हे मलाही मान्य आहे. आनंद परमार्थातच आहे, आनंद परमार्थातच आहे. पण मला सांगा दादा, जर आनंद परमार्थात आहे, जर परमार्थातच आनंद आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत. आनंद जरी परमार्थात असला तरी बायको घरी आहे बरं का. पोटा पाण्याचा विचार घरी आहे. नाही करा ना करा. आसोडी संसारी जीवा वेगो करी. परमार्थ केल्याशिवाय संसार देखील सुखाचा होत नाही बरं का. परमार्थाची साथ लागतेच. सांगड बांधरे बांधरे भक्ती